नमस्कार मित्रांनो, मी दिलीप सीताराम तेले उर्फ धनगर. मोटिवेशनल कॉर्नर यूट्यूब चॅनल. आपला आजचा विषय आहे स्वतःला माफ करा. जग काय म्हणेल ते म्हणेल, आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हे सगळ्यात महत्वाचं असतं. दुबळी माणसं क्षमा करू शकत नाहीत, कारण ते माफ करणं सोपं नसतं. कित्येकदा घावांच्या वेदनेपेक्षा ती वेदना अधिक असते, परंतु तरी सुद्धा क्षमेशिवाय शांती किंवा मुक्ती नाही. कोणतीही वाईट घटना घडलेल्या व्यक्तींनी स्वतःला अपराधी का मानून घ्यावे? अपराध दुसऱ्याने केलेला आहे, शिक्षा आपण स्वतःला का द्यावी? विचार करा. समाजातील कलंकित मुठभर व्यक्तींमुळे मी माझी जीवनशैली किंवा मूल्य बदलावीत हे कोणी सांगितलं? या संदर्भात आपण काही छानशी उदाहरणं पडताळून बघूया. सुशांत सिंह राजपूत चित्रपटातील भूमिका मांडताना आत्महत्या हा गुन्हा आहे हे आवाहन करतो, परंतु स्वतः मात्र अति स्वातंत्र्याच्या आहारी जाऊन स्वतःला संपवतो. दुसरं उदाहरण घेऊया. भैयू महाराज आपल्या शिष्यांना सत्संग आणि निरामय जीवन कसं जगावं याचे धडे देतात, परंतु अचानक हळुवारपणे स्वतःवर गोळी वाढून निघून जातात. तिसरं उदाहरण मिलिंद म्हैसकर, मनीषा म्हैसकर, IAS महाराष्ट्र शासन. या दाम्पत्यांचा 18 वर्षांचा मनमत म्हैसकर हा मुलगा लहानपणापासून हुशार, चाणाक्ष, सज्ञान होण्याच्या आधी मोठमोठी पुस्तकं लिहिली, स्वप्न बघितलीत, मात्र अचानक आत्महत्या करून निघून गेला. आपण स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारणं सोपं नाही, परंतु आपण आपल्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवतो. अपेक्षा करणं चुकीचं नाहीये, परंतु या अपेक्षा वास्तवाच्या पायरीवर उभारलेल्या असाव्या. म्हणून आपण जेव्हा स्वभाव बदलण्याचा निर्णय घेतो तेव्हा घाई करू नये. आपण आपल्या असण्यावर प्रेम करणं शिकायला हवं. जगणं खेळ समजून खेळायला हवं. मग अशी मी तुम्हाला 3 उदाहरणं सांगितलीत, त्यातील व्यक्तींनी जर स्वतःवर प्रेम केलं असतं तर टोक्याची भूमिका घेतली नसती, किंवा जगत असताना कधी अपघात होईल, कधी मोठं संकट समोर येईल, कधी आजार पण त्रास देऊन जाईल. हे खेळ आहेत जीवनाचे. हे जीवनातील खेळांना आपल्याला खेळावं लागेल. हे जर त्यांच्या मनामध्ये स्पष्ट असतं तर त्यांनी आपला जीव धोक्यात टाकला नसता. मित्रांनो, काही संवेदनाक्षम प्रश्न मंजुषा तुमच्या समोर ठेवतो. त्यांची उत्तर आपल्याला जर प्रामाणिकपणे देता आली तर निश्चित द्या. मी स्वतःला कितपत ओळखतो? मी जसा आहे तसा स्वतःला स्वीकारलेलं आहे का? माझ्या भावना मी ओळखतो का? भावनांच्या छटा समजतात का? भावना व्यवस्थितपणे व्यक्त करता येतात का? दिवसभरातून राग व्यक्त करीत असतो, त्याचे परिणाम काय होतात याचा कधी विचार केलेला आहे का? काही माझी छोटी मोठी ध्येय असतील, ही ध्येय मी नियमित नियोजित केलेली आहेत का? सगळे प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क. एखादी चमत्कारिक अनपेक्षित घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली तर त्यातून मी गडबडून किंवा गोंधळून जातो की शांतपणे वाट काढून पुढे निघतो? मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरांचं जर आपण अनालिसिस केलं तर निश्चितच नकारात्मक उत्तर आपल्या समोर येतं. यासाठी
तरुणांनो, खूप शिका, परंतु खूप शिस्त लावून घेऊ नका. अति निग्रही होऊ नका. अति स्वातंत्र्याच्या आहारी जाऊ नका. भावनांवर आळा घाला. दिवसभर जगलेल्या भूमिकेकडे तटस्थपणे पहा आणि जीवनातील सगळे जे नियम आहेत ते खिलाडू वृत्तीने पाळा. कारण जीवन हा यश मिळवण्याचा लढा नसून निरामय जीवन जगण्याचा मार्ग आहे. मग चला आपण संकल्प करूया स्वतःला माफ करून आनंदी जीवन जगण्याचा. व्हिडिओ आवडला तर निश्चित शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फ्रेंड्स.